आता बातमी आहे नांदेडच्या हिमायतनगर इथून। नांदेडच्या हिमायतनगर तालुक्यातील कामारी या गावाला पैनगंगा नदीच्या पुराच्या पाण्याने वेढले आहे। गेल्या 2-3 दिवसापासून नांदेड जिल्ह्यामध्ये पावसाने चांगलीच वक्रदृष्टी लावल्यानं ढगफुटी सदृश्य पाऊस होत आहे। त्यामुळे नदी नाल्यांना मोठा पूर आलाय। तर पैनगंगा नदी देखील दुथडी भरून वाहत असताना आज हिमायतनगर तालुक्यातील कामारी या गावाला तिसऱ्यांदा पुराच्या पाण्याने वेढले आहे। अनेक घरे पाण्याखाली गेली आहेत, तर पूर्ण शेती पाण्याखाली गेली असून यामध्ये शेतकऱ्यांच्या पिकाचे मोठे नुकसान झाले आहे। गेल्या 2 दिवसापासून अतिवृष्टी पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून आता उरले सुरले सोयाबीन, कापूस इत्यादी पिकेही हातचे गेली आहेत। आज घडीला आभाळ फाटल्यागत होत असलेल्या पावसामुळे शेतकरी हतबल झालाय। ब्युरो रिपोर्ट जीके न्यूज, हिमायतनगर, नांदेड। पहा दशा शेतकऱ्याची तिसरा पूर होय मायबाप, तिसरा पूर। पहिले तर सगळं गेलं, पण आता हे वरच्या पाण्याने बी आमचं सोयाबीन जे राहिलं सायलं होतं त्याच्या बी कोंब फुटायले, चौरे फुटायले, उभ्या शेंगा सगळीकडे, खरबाकड फिरबाकड सगळीकडे आता सगळ्या शेंगाला, उभ्या शेंगाला चौरे फुटायले। प्रशासनाने याची काळजी घ्या, आम्हाला शेतकऱ्याला काहीतरी आधार द्या। बाकी आम्हाला तुम्हाला काही मागायचं नाही। थोडं आमची एवढी लक्ष घ्या। ढोरा वासराची तर दशा व्हायली। धोत्र्याला आज आम्ही ढोरं नेऊन सोडले, तिकडलेच आता कोणाचे धुरे फिरे सोयाबीन फियाबीन जे पाण्यात गेलं तेच काढू काढू आम्ही आता ढोराला टाकवायलो, जगवायलो, कसं तरी करायलो। आता प्रशासनानं जराशी आमची काळजी घ्या, लक्ष द्या। गावातील आमचे सगळ्याला आमची विनंती आहे, तुम्ही आमच्यासाठी काहीतरी करा। सरपंच हो, उपसरपंच हो, विरोधी राहो, कोणी राहू द्या, मायबाप तुम्ही आता भानगडीत पडू नका, सोडून द्या। राजकारण फिजकारण काही करू नका। आमच्यासाठी, शेतकऱ्यासाठी काहीतरी तुम्ही मदत मागा। या 10,000, 7,000, 8,000 माय काहीच होईना, लई नुकसान झालं अतोनात। कमीत कमी वाढीव काय जमल तेवढं प्रयत्न करा, तुमच्या पाया पडतो। शेतकरी मराय टेकला आता काही राहिलं नाही कोणाचं। बाकी काय बोला, आता काही बोलायला शब्द उरले नाही। डोळ्यात पाणी आलं, बंद करा, जाऊ द्या, बंद करा। तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जीके न्यूज मराठी, सात जनतेची, भूमी महाराष्ट्राची।